श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज आम्ही जाणार आहे मानसच्या शाळेमध्ये. तर कशाला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, इथं राहिला होता रात्रीचा शिळा भात. तर सारखं भात फोडणी घालून खायला सुद्धा कंटाळा येतो. मग म्हटलं नवीन काहीतरी बनवावं. म्हणून बघा, भात घेतला परातीमध्ये, त्यामध्ये टाकलेला आहे लाल तिखट, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ, जिरं, हळद, कोथिंबीर आणि यामध्ये टाकणार आहे मी डाळीचं पीठ. तर थोडंसं गव्हाचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ देखील टाकलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर नुसतं डाळीचं पीठ देखील तुम्ही टाकू शकता. आणि हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर बघा, पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता याचे 2 ते 3 भाग करून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला लांबडे असे, जसं आपण वडीसाठी बनवतो तसे लांबट आकाराचे रोल बनवायचे आहे. आणि आपण बघा, जसे मोदक वड्या उकडायला ठेवतो त्याच पद्धतीने हे मोदकाच्या चाळणीमध्ये उकडायला ठेवायचं आहे. तर हे बघा, आता मी उकडून घेतलेलं आहे. तर थोडं थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं. तर बघा, हे कट करून घेतल्यानंतर मी याला फोडणी टाकलेली होती, पण तो व्हिडिओ मला करताच आला नाही कारण खूप गडबड झाली होती. तर मी कशी फोडणी टाकली ही तुम्हाला तोंडी सांगते. तर कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि कांदा टाकला. तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चटणी आणि मीठ आणि गरम मसाला टाकून ह्या वड्या त्यामध्ये परतून घेतल्या आणि तशाच किंवा सॉसबरोबर खायला त्या खूप छान लागत होत्या. तर इथे बघा, गौरी आणि मानस थोड्या वड्या सॉसबरोबर खाऊन निघाले शाळेला. तर गौरी गेलेली आहे मानसला शाळेत सोडण्यासाठी, कारण त्याची शाळा लवकर होती आणि आम्हाला नंतर जायचं होतं. त्यामुळे मला घरातली कामं होती म्हणून मी गौरीला पुढं पाठवलं होतं. तर मी माझं सगळं आवरून झाल्यानंतर आहो आणि मी देखील जाणार आहे. गौरी त्याला शाळेत सोडेल आणि तोपर्यंत आमची वाट बघत तिथं थांबेल, कारण आम्ही अर्ध्या तासातच तिथे जाणार आहोत. तर बघा, आता माझं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मानसच्या शाळेकडे. तर बघा, मानसच्या शाळेकडे जाण्याचे नेमकं कारण तुम्हाला मी सांगते. तर मानसचं बघा, भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये आला होता पहिला क्रमांक. तसेच बाकीच्यासुद्धा काही परीक्षा असतात, त्यामध्ये त्याचा दुसरा, तिसरा, पहिला असं नंबर आला होता. तर बरेच दिवस झालं त्यांच्या शाळेतील सर मॅडम हे स्टाफला नाश्ता वगैरे काहीतरी द्यायचा राहूनच गेलो होतो. त्यामुळे आम्ही त्यांना नाश्ता देण्यासाठी आज चाललो होतो, कारण आता शाळा सुट्टी पडणार आणि मानस जाणार आहे हायस्कूलला. त्यामुळे सर मॅडमांना पुन्हा मग नाश्ता द्यायचं राहिलं तर राहूनच जाईल, म्हणून आम्ही त्यांना नाश्ता द्यायला चाललो होतो. तर मी इथं बघा, यूज अँड थ्रोच्या प्लेटा आणि वाट्या घेतल्या. तर बघा, मी इथं गाडीमध्ये बसलेली होती आणि आहो गेले होते नाश्ता आणण्यासाठी. तर इथं ऑर्डर देऊन ठेवली होती आहोंच्या दिवाणजीने आधीच. तर बघा, आता हे नाश्ता घेऊन आलेले आहेत. तर काय नाश्ता आणलेला आहे बघा, तर तुम्हाला दाखवते. तर हे आहेत पाव म्हणजे ब्रेड आणि ह्याच्या खाली आहे चटणी देखील. तर आता आहो गेलेले आहेत वडे आणण्यासाठी. तर बघा, हे एकूण 28 ते 30 वडे होते. तर वडे घेतले. जवळजवळ आम्हाला तिथं अर्धा ते पाऊण तास थांबावं लागलं आणि जवळजवळ आम्ही निघण्याआधी 1 तास ऑर्डर आधी दिली होती, तरी देखील इतका वेळ लागला. ऐन टायमाला गेला असतो तर अजून 2-3 तास लागले असते. त्यानंतर बघा, आम्ही मानसच्या शाळेमध्ये गेलो. तिथं त्यांना वडे वगैरे दिले, पण तिथला काही मी व्हिडिओ केला नाही कारण ते काही योग्य वाटत नाही. त्यानंतर आहो गेले कारखान्याकडे आणि आम्ही निघालो गौरीच्या गाडीवरून 3 जण घरी, कारण मानसची फक्त 2च तास शाळा होती, कारण शेवटचा दिवस होता आणि पुस्तक वगैरे जमा करायचे होते आणि मॅडम काही सूचना वगैरे देणार होत्या, त्यासाठी फक्त शाळा होती. तर बघा, आमचं जाता जाता कुठे कुठे स्टॉप असतात ते तुम्हाला कळेलच, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता बघा, इथे आम्ही आलेलो आहोत आहोंची कपडे ड्रायक्लिंगला देण्यासाठी. त्यानंतर बघा, आम्ही आलो कॅफेमध्ये. तर कॅफेमध्ये बघा, किती छान छान असं सुंदर असे चित्र लावली होती. तर खूप छान वाटत होतं ते बघण्यासाठी. तर तिथं बघा, ऑर्डर केली पिझ्झाची आणि बर्गरची. तर मला बघा, मागापासून मांडीवरती ते वडापावचा बॉक्स घेऊन वडापाव कधी खाईन असं झालं होतं. तर मी मुलांना म्हटलं वडापाव खाऊया, पण त्यांची काही इच्छा नव्हती वडापाव खाण्याची. तर त्यांनी मागवलं बर्गर आणि सगळ्यांच्या मध्ये मागवला पिझ्झा. तर असू दे म्हटलं, आता एक दिवस पिझ्झा खाऊया. तर सगळ्यांनी बघा पिझ्झा आणि वडापाव खाल्ला. त्यानंतर मग आम्ही गेलो घरी. तर घरी जाऊपर्यंत बघा, माझं आलं होतं एक पार्सल. तर पार्सलमध्ये काय होतं तर ओपन करून बघूया. तर इथं मागवली होती मी पायपिंगची लेस. तर तुम्हाला तर माहितीच आहे, माझा शिलाईचा व्यवसाय आहे. तर त्यासाठी ब्लाऊजला कस्टमरच्या वगैरे लावण्यासाठी लागतंच, त्यासाठी मी ही मागवली पायपिंगची लेस. तर बघा, उन्हातून घरी आल्यानंतर खूपच गरमी होत होती, कारण बाहेर उन्हाचा तडाखा खूप प्रचंड वाढलेला आहे. म्हणून मी साडी चेंज केली आणि इथे घातलेला आहे ड्रेस. तर खूप छान अशी लेस देखील आली होती, तरी मी मिशोवरून मागवली होती.
तुम्हाला देखील अशी लेस वगैरे हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याची तुम्हाला लिंक देईन. तर बघा खूप कमी रेटमध्ये मला ही लेस मिळाली होती. 120 रुपयाला 9 मीटर लेस होती. तर आपण जर शॉपमध्ये सुट्टी घ्यायला गेलो तर 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये अशी मीटर मिळते. तर 9 मीटरला 120 रुपयाला म्हणजे खूपच स्वस्त पडली. तर खूप छान होती, मला तर खूप आवडली. तर मी एका ब्लाऊजला देखील लावून बघितलं तर खूप छान दिसत होती आणि टिकाऊसुद्धा होती. तर बघा आम्ही 11:30 वाजता बरोबर घरी आलो होतो. त्यानंतर आता वाजलेले आहेत 12 आणि मी इथं रव्याच्या कुरवड्या घालण्यासाठी रवा आणला होता बाजारातून. तर 2 किलो रवा होता. तर तो ग्लासनं मोजून घेत होते, म्हणजे कसं आपल्याला माप करायला बरं होतं. तर मी इथे 6 ग्लास रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा मी इथं पाणी ओतून घेणार आहे. तर हा रवा आपल्याला असा चांगला भिजवून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला हा 3 दिवस भिजवायचा आहे. आणि जेव्हा आपण 3 दिवस भिजवतो तेव्हा रोज सकाळी याच्यावरचं जे पाणी असतं ते आपल्याला बदलायचं आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं. असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे. 3 दिवसानंतर रवा चांगला भिजतो, म्हणजे आमतो म्हणा. त्यानंतर ह्याच्या आपल्याला कुरवड्या घालायच्या. तर कुरवड्या कशा घालते हे देखील तुम्हाला मी दाखवते. तर बघा बाकीच्या सगळ्या वाळवणामध्ये मला रव्याच्या कुरवड्या खूप छान अशा जमतात आणि पांढऱ्या शुभ्र अशा होतात. तर इथे बघा थोडं लोणी होतं, त्याचं मी तूप कडवून घेतलेलं आहे. तर पहिला बघा मी रोज 1 लिटर दूध आणत होते, पण ते दूध खूपच शिल्लक राहायला लागलं. त्यामुळे आता 3 मापं आणायला सुरू केले. तर त्यातलंच थोडं होईल तितकं मी लोणी तूप करत असते. तर बघा आम्ही येता वाटेत आम्हाला काही फळं दिसली तर छान दिसत होती, म्हणून आम्ही इथं द्राक्षे घेतली. तर द्राक्षे बघा मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने अशी धुवून घेतलेली आहेत, कारण केमिकल अलीकडे खूपच मारलेलं असतं सगळ्या फळांच्यावरती. त्यामुळे फळं खायची काय नाही खायची हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी इथं थोडंसं कोमट पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं ही द्राक्षे भिजत ठेवली होती. आता स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवणार आहे, म्हणजे त्यातलं पाणी देखील निघून जाईल आणि पोरं मग इकडं तिकडं जाता हिंडता फिरता खातील. तर आता शाळा सुट्टी पडलेली आहे म्हणून मुलांना येता जाता खाण्यासाठी काहीतरी लागतंच, त्यामुळे द्राक्षे घेतली होती. त्यानंतर तिथे छान छान अशी अगदी छोटी होती पण दिसायला खूपच छान अशी केशरी कलरची संत्री होती. तर संत्री घेतली. तर बघा किती छान अशी संत्री आहे दिसायला आणि खायला देखील खूपच गोड आहे. तर तिथे त्याने आम्हाला कट करून खायला दिली होती. तर इतकी गोड आहे, अगदी साखरेसारखं गोड आहे. तर अशी संत्री मिळत नाही. कदाचित ही देखील औषध मारलेलीच असेल म्हणून इतकी गोड आहे काय की अशी शंका देखील येते. पण काय करणार, फळं तर खायलाच हवीत. तर मी इथं संत्री 1 किलो घेतलेली होती. तर अलीकडे बघा सगळ्या फळांच्यावरती केमिकल मारलं जातं. तर तुम्ही कशा पद्धतीने फळे वगैरे खरेदी करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा मिश्र असा व्हिडिओ होता, बाहेरचा घरातला. तर खूप असं वेगवेगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये घेतलेल्या होत्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि या तुम्ही देखील संत्री आणि द्राक्षे खायला. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.